आज आपण महाद्या तयार करूया। मस्त लागतो बरं का तो, भाकरीबरोबर तो इतका छान लागतो की नाही। आमच्या गावाला तसं महाद्या करायचे, राना शेतात कामाला जाताना किंवा डब्याला डबा नेताना शाळेमध्ये किंवा इतर वेळेला कामावरती जाताना महाद्या करून देतात, कारण थोडासा तो कोरडा असतो आणि शेंगदाण्याच्या कुटाचा जाडसर कुटाचा करायचा। हे बघा अशा पद्धतीने आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल ठेवलेलं आहे, थोडंसं जास्तच घेतलेलं आहे, पण 2-3 चमचे साधारण तेल घ्यायचं। त्याच्यात नेहमीप्रमाणे फोडणी घालून घ्यायची, मोहरी, जिरे, हिंग आणि हळद। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये चांगले कांदा भरपूर घालायचा चिरून बरं का, कांद्याची जरा चव त्याला चांगली लागते। मोहरी आपली तडतडली आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर पण टाकायची, पण फोडणीत कोथिंबीर चव छान लागते। छानपैकी सगळं परतून घेऊया। आणि त्यात थोडंसं 2 चमचे किंवा 1.5 चमचा डाळीचं पीठ घालून घेणार आहे आणि ते तेलाबरोबर थोडंसं परतून घ्यायचंय। त्याला जास्त वेळ लागतच नाही परतायला, झाले लगेच परतून बघा। आता त्याच्यामध्ये कांद्याचं तिखट वापरायचं बरं का, जरा झणझणीत करायचं असतं, कांद्याचं तिखट वापरायचं आणि गोडा मसाला वापरतात किंवा गरम मसाला, आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भरपूर घालायचं। मेन पदार्थ ह्याच्यातला शेंगदाण्याचं कूट आहे, थोडंसं जाडसर करायचं आणि मग ते सगळ्या अशा परतून घ्यायच्या सगळ्या गोष्टी। आता हे सगळं मिक्स झालंय की नाही, आता त्याच्यामध्ये थोडंसं 3-4 चमचे म्हणजे अर्ध भांड पाणी घालायचं, कारण आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे की नाही, थोडंसं ते थोडं पचलं पाहिजे म्हणजे शिजलं पाहिजे। आता हे पाणी आटतं बरोबर आणि कोरडं होतंय ते। काही जण नुसतंच कुटाचं करतात, काही जण असं थोडंसं डाळीचं पीठ घालून करतात, म्हणजे काय होतं त्याला जरा बाइंडिंग येतं आणि छान लागतं ते। कारण डाळीच्या पिठाचं काही केलं तरी ते चांगलंच लागतं, भजी म्हणा, पिठलं म्हणा, डाळीच्या पिठाची पोळी म्हणजे थोडक्यात आंबोळी म्हणतं कोणी, अशा पद्धतीने केलं की ते छानच लागतं। आपण बेसनाचं लाडू तर किती आवडीने खातो, अशा पद्धतीने हे सगळं करायचं बघा। झालं की नाही कोरडं सगळं, असं कोरडं होतं। आता हे डब्यातले नेलं आणि भाकरी पोळीबरोबर खायला छान लागतं। हे अशा शेंगदाण्याचा महाद्या करायचा आणि मस्तपैकी खाऊन फ्रेश राहायचं, छान राहायचं।